चौथा अत्यंत महत्त्वाचा विषय की टेंभुर्णी. मी किरण डोके साहेबांना मध्ये बोललो होतो, सोलापूर पुढे गेलं राव. केळीच्या एक्सपोर्टमध्ये जळगाव मागे राहिलं. मी त्यांना थोडं बोलूनही आलो होतो, की काय तुम्ही मला गाईड करा, आम्हाला गाईड करा. या एक्सपोर्ट फॅसिलिटीज तिथे क्रिएट होतात, मग आपल्याकडे का क्रिएट होत नाहीयेत? तिथे जर शेतकरी स्वतः येऊन ते क्रिएट करतायत, मग आपण आपल्याकडे का क्रिएट नाही करत नाहीये? वेगवेगळ्या आहेत. खूप चांगल्या प्रकारच्या एक्सपोर्ट फॅसिलिटी त्यांनी तयार केल्यात. परंतु मला असं वाटतं याच्यामध्ये, की 14 कोटी रुपये आपल्याकडे केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी झालेले आहेत मागच्या 1.5 वर्षापूर्वी आणि महाप्रीत संस्थेच्या माध्यमातून आदरणीय रक्षाताईंचं सुद्धा याच्या मार्गदर्शन लाभलं आहे. गिरीश भाऊंचं, गुलाब भाऊंचं आणि संजय भाऊंचं सगळ्यांचं मार्गदर्शन याच्यामध्ये लाभलेलं आहे आणि 14 कोटी रुपये आपल्याकडे भोकरी रावेर तालुक्यासाठी आपल्याकडे मंजूर झाले आहेत. तर बनाना क्लस्टर त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. तो अत्यंत मेगा प्रोजेक्ट आहे. परंतु छोट्या लेव्हलला 14 कोटी रुपयामध्ये आपल्याला नवीन एक्सपोर्ट कॉमन एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर कसं उभं करता येईल, या दृष्टीने आपण जागेसाठी सुद्धा विनंती केलेली आहे. जागा आपल्याला मिळाली सुद्धा आहे. कदाचित डाऊन द लाईन एक 2-3 महिन्यामध्ये ते त्या फॅसिलिटी सेटअप करायचं कामसुद्धा सुरू शकतं असं मला वाटतंय. पण त्या फॅसिलिटी चांगल्या कशा प्रकारे करता येईल यामध्ये कलेक्टर साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन लागणार आहे.